आणि त्याच्यानंतर पाहिलं तर हे दोन्ही संघाचे प्लेयर्स यावेळी खेळण्यासाठी सज्ज असतील. प्रथम फलंदाजी मार्कवर सज्ज आहे. फलंदाज रुपेश उलवेकर नॉन स्ट्राईक इनला खेळतो. तर स्ट्रायकर इनला आपण पाहतो फलंदाज कोणतो महेश भोईर. महेश भोईर आणि रुपेश उलवेकरची आपण कालच्या दिवसामध्ये सागर पाटील खेळी पाहिली. तर महेश भोईर दमदार खेळ करत होता, जसं की आग ओकत होता असा हा महेश भोईर चांगल्या प्रकारे खेळी करणारा आजच्या या सामन्यामध्ये कुठल्या प्रकारचा खेळ करतो हे पाहणं गरजेचं आहे. आणि त्यांना गोलंदाज असेल यावेळी गोलंदाज रवी भागवत. गोलंदाज रवी भागवत एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी. कालच्या सामन्यामध्ये सुद्धा रवी भागवतनं चांगल्या प्रकारचा गोलंदाजीचं विश्लेषण पाहिलं. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी होती. आणि आत्ताच्या या 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांच्या सामन्यामध्ये किती धावांचं समीकरण सेट करतं पाहणं गरजेचं आहे. आपण आत्ताच या सामन्यामध्ये पाहिलं होतं की जवळजवळ 73 ते 75 धावांचं पहिल्या सामन्यामध्ये समीकरण सेट केलं होतं. आणि ते कुठेतरी कमी अभाव निर्माण झाला आणि त्याच्यामुळे काहीतरी मला वाटतं 17 ते 18 धावानं सामना तो हार पत्करावी लागली. नक्कीच जर आपल्या 11 प्लेयर्स असतील तर 12वा प्लेयर्स आपण बाहेरचा घेऊ शकत नाही, याची आपण दक्षता घ्या. सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण 12वा प्लेयर्स जर आपला असेल तरच आपण तो घेऊ शकता, बाहेरचा आपण घेऊ शकत नाही आहे. तर नक्कीच सामना चालू होतं आहे. पहिला सामना शिवांश 11 टेंबोडे विपक्ष विहान खारेकर 11 वलप या संघामध्ये पहिली फाईट यावेळी पाहू शकता. गोलंदाज यावेळी टप्प्याचा होता चेंडू नक्कीच राईट केला फलंदाजाने. चेंडू थांबला नाही आहे, चेंडू गेलाय सीमापार चौकार. पहिला श्री गणेशा पहिला मोबदला इथे दाखल होतोय. यावेळी पाहिलं तर चौकाराने या 4 धाव्यांचं आपलं खातं इथं ओपन करतोय. 4 धावेनं पाहिलं तर संघाचं समीकरण सेट केलं आहे. पहिल्या 4 धावेनं महेश भोईर मी म्हटलं होतं की एक चांगल्या प्रकारचा घणाघाती प्रहार करणारा हा फलंदाज. नक्कीच कालच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर सुधीर आगलावे सांगतात की महेश भोईरने 3 चेंडूमध्ये 3 चौकारांचे हॅट्रिक लावण्यात यशस्वी झाले होते. तोच महेश भोईर पुन्हा एकदा पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. दुसरा आता मात्र डोक्याची घंटा असू शकते परंतु नाही आहे. बाल वाचले परंतु आता पाहणं गरजेचं आहे. यालाच बोलतात जीवदान. आता चेंडू चौकार जाईल का, परंतु इथे मात्र चेंडू गेलाय सीमा पार चौकार. आणि या आल्यात एकूण टोटल 5 धावा. धन्यवाद आमचे पंच अनिलजी टेंबे पंचांची भूमिका निभावत आहेत. त्याच्याकडे पाहिलं. त्याच्यानंतर नॉन स्ट्राईकला इनला आमचे पंच हरचंद्र पडके हे सुद्धा नक्कीच सुभाष ठाकूर सांगतात की आमचा दुश्मन वाचले. आता याचबरोबर आमचे या टेंबोडे गावचे उत्कृष्ट भजन सम्राट सन्माननीय मोहनबुवा भोईर या साहेबांचं इथे आगमन झालं आहे. त्या मोहनबुवा भोईर साहेबांना विनंती आहे की आपण अतिथी मंचावर यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहू शकता आत्ताचा चेंडू सुरेख चेंडू होता. पहिल्या चेंडूवर चौकार गेला होता. चौकार गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर कदाचित 1 धाव मिळाली असती परंतु ओव्हर थ्रो झाला आणि ओव्हर थ्रो नंतर चौकार गेला. असा एकूण पंजा मिळाला. आणि पंजाचं भवितव्य पाहिलं तर स्कोरिंग म्हणजे पाहिलं तर एकूण धावपलकावरती धावा लागल्यात 9 धावा. 9 धावा शुभ अंकी संख्या आहे. इथे 9चा आकडा नक्कीच एक शुभ आकडा मानला जातो. इथे गोलंदाज यावेळी रुपेश उलवेकरनं पाहणं गरजेचं आहे. अतिशय सुरेख प्रकार दमदार कॅच. रुपेश उलवेकरला तंबूचा रस्ता दाखवत आहेत. इथे पाहिलं तर अतिशय कठीण होतं. कठीण अवस्था होती. कॅच मिळणं सोपं नव्हतं परंतु त्यांनी प्रयत्न केलं. प्रयत्नाची पराकाष्ठा केली आणि आज पाहिलं तर रुपेश उलवेकरला भोपळाही न फोडता तंबूच्या आश्रयाला पाठवत आहेत. हेमराजची म्हात्रे एक दमदार व्यक्तिमत्व असणारे आमचे पालेबुद्रुक गावचे एक दमदार व्यक्तिमत्व असणारे आणि पनवेल युवक काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय हेमराजजी म्हात्रे यांच्याकडून ती कॅच इथे घेण्यात आलेली आहे. हेमराजजी म्हात्रे खरोखर आपलं मनोबल वाढवण्यात येत आहे कारण अशी कॅच सहजासहजी सोपी नाही आहे. आणि आमचे विनंती करतो आमचे सन्माननीय रविदादा भोईर यांना की आमचे ग्रामपंचायत पालेबुद्रुकचे माजी सरपंच सन्माननीय नरेश
फडके साहेबांचा आपण इथे सन्मान करायचा आहे. मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण इथे गौरवण्यात येत आहे. एक दमदार व्यक्तिमत्व असणारे ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत पालेबुद्रुक कोळवाडीचे माजी सरपंच नरेश शेठ फडके या साहेबांचं इथे शुभ आगमन झाले. त्यांचं इथे आपले सन्माननीय सल्लागार रविशेठ भोईर यांच्याकडून त्यांचं इथे शुभसन्मान केला जात आहे. नक्कीच वळूया मैदानाकडे. पाहिलं तर एक दमदार अशी कॅच घेतल्यानंतर रुपेश उलवेकरला तंबूच्या आश्रयाला येतात नवीन फलंदाज यावेळी गणेश टेंबे. इथे मात्र अतिशय सुरेख अशी खेळ पाहायला मिळतो. गोलंदाज पाहिलं तर रवी भागवत, ज्या रवी भागवतनं चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवर जरी चौकार गेला असला, दुसऱ्या चेंडूवर जरी पंजा गेला असला, तरी तिसऱ्या चेंडूवर कमबॅक केलं आहे आणि मी म्हणेन रुपेश उलवेकरला तंबूच्या आश्रयाला पाठवलं आहे. परंतु इथे पुन्हा एकदा रवी भागवत कशा प्रकारची गोलंदाजी करतो आहे. आतापर्यंत 4 चेंडू फेकून झाले. 4 चेंडूमध्ये पाहिलं तर एकूण 9 धावा खर्च करतो आहे आणि त्याच्यानं पाहिलं तर यावेळीसुद्धा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून करायचा प्रयत्न करतो. इथे चेंडू थांबणार नाही आहे. चेंडू गेला आहे अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी पुन्हा एकदा आणि या 4 धावा पुन्हा एकदा संघाच्या स्कोअरमध्ये भर पडतो आहे. 4 धावेनं संघ पोहोचला आहे, तो म्हणजे एकूण 13 या धावसंख्येवरती. सुरेख सामने पाहतो आपण. आदई वलप विभाग प्रीमियर लीग आणि स्पर्धा आहे. अतिशय रंगतदार स्पर्धा, 2 दिवसीय स्पर्धा आहे. सर्व खेळाडूंना या पंचक्रोशीतील आजूबाजूच्या सर्व खेळाडूंना इथे खेळण्यासाठी संधी मिळत असते. आणि आत्ताचा चेंडू सुरेख चेंडू होता. ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता, उचली घेणारा होता. कदाचित चेंडू कव्हरच्या दिशेकडे खेळण्याचा प्रयत्न असावा, परंतु चेंडूचा आणि बॅटचा संपर्क होत नाही आहे. एक निर्धाव चेंडूची समाप्ती होते. कमबॅक करणं गरजेचं आहे. जरी पहिल्या चेंडूवर चौकार गेला, दुसऱ्या चेंडूवर पंजा आला, त्याच्यानंतर कमबॅक केलं आहे गोलंदाजांनं रवी भागवतनं. आणि अशा प्रकारे रवी भागवतचं पहिलं षटक इथे संपुष्टात आलं. पहिलं षटक संपल्यानंतर धावफलकावरती एकूण धावा लागल्या 13, 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. तसेच नवीन फलंदाज गणेश टेंबे मैदानावर उपस्थित आहेत. परंतु गणेश टेंबेसुद्धा आमची पंचांची भूमिका सुद्धा निभावतात असतात. गणेश टेंबे पाहणं गरजेचं आहे कुठल्या प्रकारचे खेळ करणे. परंतु समोर जो फलंदाज आहे तो म्हणजेच महेश भोईर, एक आक्रमकता सिद्ध करणारा फलंदाज. ज्या महेश भोईरनं कालच्या सामन्यामध्ये चौकारची हॅट्रिक लावली होती, लगातार 3 चौकार मारले होते, तोच महेश भोईर स्ट्रायकर इनला आता खेळणार आहे. पाहणं गरजेचं आहे इथे की कुठल्या प्रकार धावसंख्येवर उभार देणं हे गरजेचं आहे. यावेळी नक्कीच कमबॅक करणं गरजेचं आहे. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकामध्ये कमीत कमी 55 ते 60 धावा येणं गरजेचं आहे. तेव्हा कुठे प्रतिस्पर्धी संघ आपल्याला कुठेतरी कमी लेखून कुठेतरी आपल्या संघामध्ये आपण उंच भरारी घेऊ शकतो. परंतु गोलंदाज यावेळी असेल नावडेगावचा बुलंद आवाज नितीन कोळी. यावेळी पुन्हा एकदा सज्ज असेल. कव्हर चेंडू खेळून करा. चेंडू थांबला नाही आहे. चेंडू गेलाय आउट ऑफ पार्क. षटकार आणि 2 षटकार लगातार मारलेत. नक्कीच एक चांगल्या प्रकारचे खेळ करतोय. 6 धावेनंच पाहिलं तर संघ पोहोचलाय, तो म्हणजेच एकूण 19 धावा धावफलकावरती. यावेळी आपले ग्रामपंचायत पालेबुद्रुकचे माजी सरपंच सन्माननीय अविनाशजी उलवेकर साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं या चौकाराच्या मदतीनं त्यांचं सहर्ष स्वागत आहे. नक्कीच बॅटकट यस आणि बॅटकटच्या मदतीनं संघ पोहोचला आहे, तो म्हणजेच 23 या धावसंख्येवरती. चौकार गेला. या 4 धावेनं नक्कीच एक चांगल्या प्रकारचा खेळ करण्याचा प्रयत्न करतो महेश भोईर, ज्याने आत्तापर्यंत जर महेश भोईर जोपर्यंत मैदानावर आहेत तोपर्यंत या संघ अगदी सुस्थितीमध्ये असू शकतो. पुन्हा एकदा नितीन कोहलीचा चेंडू असेल. ड्राईव्ह केला फलंदाजानं सीधा मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढतोय. सुंदर क्षेत्ररक्षण होते तिथे आणि एकच धाव. एका धावेनं पाहिलं गेलं तर संघ पोहोचला 24 या धावसंख्येवरती. कमबॅक करणं इथे पाहिलं तर नितीन कोहली कित्येक वर्षाचा अनुभव आहे. नितीन कोहली पाहिला तर नावडे पेंदर या पंचक्रोशीमध्ये त्याचा दबदबा आहे. आणि अशा नितीन कोहली खेळत असताना कुठेतरी आपण सुद्धा कधीतरी आपल्या मनामध्ये भीती निर्माण होत असते.
कारण नितीन कोहलीकडे उंची आहे, चपळा आहे आणि एक अष्टपैलू खेळाडू त्याच्याकडे म्हणून पाहण्यात येत आहे. नक्कीच आता या चेंडूमध्ये नक्कीच 2 धावा, 2 धावेच्या मदतीनं पाहिलं तर संघ पोहोचला आहे तो म्हणजेच 26 या धावसंख्येवरती. इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो गोलंदाज नितीन कोहली, कारण पहिल्या चेंडूवर पाहिलं तरी 13 धावा खर्च केल्या आहेत आणि आत्तापर्यंत इथे 4 चेंडू फेकून झाले. 4 चेंडूमध्ये पाहिलं तर चांगल्या प्रकारे धावांची इन्व्हेस्टमेंट इथे करण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा आत्ताचा चेंडू सुरेख ड्राईव्ह केला, इथे मात्र एक धाव का रोखू शकत नाही. एका धावीनं पाहिलं तर संघ पोहोचला आहे 27 या धावसंख्येवरती. कमबॅक करणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च करण्यात आल्यात. गोलंदाज होते रवी भागवतनं एक महत्त्वाची सफलता प्राप्त केली. आताचा चेंडू सुरेख चेंडू करवला, गडीच्या क्षेत्रामध्ये चेंडू काढण्याचा प्रयत्न. इथे मात्र पुन्हा एकदा 1 धाव, म्हणजे एकेरी धावेने कुठेतरी संघाला मजबूत करण्याचा प्रयत्न इथे पाहण्यात करण्यात येते. कारण पाहिलं तर महेश भोईर अतिशय चांगल्या प्रकारे घणाघाती प्रहार, परंतु सध्या तो संत गतीने खेळतो, कारण त्याला माहीत आहे येणारा एखादा गोलंदाज त्या गोलंदाजावर आपण टिच्चू मारा करू शकतो. मोठ्या पटक्यांची इन्व्हेस्टमेंट आपल्याला आवश्यकता आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी आपली विकेट या मैदानावर तग धरून ठेवणं गरजेचं आहे. नक्कीच चांगल्या प्रकारची विकेट, त्याच्यानंतर हा मैदान सुसज्जीकरण करण्यात येत आहे. पाहिलं तर टेंबोडे ग्रामस्थ आणि टेंबोड्याचे जे आयोजक आहेत त्यांना धन्यवाद मानावे लागेल, कारण असं मैदान हे करणं या पंचकृषीमध्ये अजून कुठं नाही. आणि असं मैदान आणि त्यांच्याकडे अशी उपलब्ध आहे की ते कुणालाही हा मैदान सहज उपलब्ध करून देत आहेत. म्हणजेच या मैदानाची आपण जर आखणी केली तर चांगल्या प्रकारचे गवत आहे, एक चांगल्या प्रकारचे किती आपण पडलो झडलो तर आपल्याला लागण्याची किंवा दुखापत होण्याची शक्यता कमी आहे. असं हे टेंबोड्याचं मैदान आज संपूर्ण पंचकृषीमध्ये गाजतं. एकेकाळी शर्यतीसाठी हे मैदान गाजलं होतं, खूप शर्ती या मैदानावर होत होत्या, त्यावेळी ते गाजलं होतं. आणि आता क्रिकेटसाठी हे मैदान म्हणजे जागा आहे व जागेचं महत्त्व किती आहे. आज आपण जागा विकल्या, जागा गेल्या, शिरकोळला गेल्या, काही नैनाला गेल्या, परंतु ही जागा जरी शिरकोळची गेली असली तरी जागेचं महत्त्व, जागेचा फायदा कसा करून घ्यायचा या संपूर्ण टेंबोडेकरांकडून शिकून घ्यायला पाहिजे आपण. कारण त्या जागेवर उपलब्ध करून दिली, त्याच्यानंतर सर्व खेळाडूंना इथे खेळण्यासाठी संधी देण्यात येते, हे महत्त्वाचं आहे. साईडला आपण कोचिंग क्लाससुद्धा आहे क्रिकेटचं. लहान लहान मुलं कोचिंग क्लास इथे त्यांचं चालू आहे. सकाळी 6 वाजता लेदरचंसुद्धा ते कोचिंग करतायत. म्हणजे चांगल्या प्रकारचे ग्राउंडचा फायदा कसा त्यांनी घेतलेला आहे. इथे 3 ग्राउंड आहेत आणि एक नेटचंसुद्धा ग्राउंड आहे. आताचा चेंडू सुरेख बरकरला कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न. इथे माझं सुंदर क्षेत्ररक्षण होतं आहे आणि दरम्यान चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत इथे 2 धावा पूर्ण आणि 2 धावेच्या मदतीनं संघ पोहोचला आहे 30 या धावसंख्येवरती. कमबॅक करावं लागेल, कारण सामना 5 षटकांचा आहे. पाहिलं तर 5 षटकामध्ये सरासरी आपण पाहिली तर 65 धावा किंवा 60-65 धावा येणं गरजेचं आहे. गोलंदाज यावेळी निवृत्ती भोईर. नक्कीच एक पोलीसच्या भूमिकेमध्ये, PSIच्या भूमिकामध्ये, त्यांची नक्कीच ट्रॅफिक पोलीसच्या भूमिकामध्ये आमचे निवृत्ती दादा भोईर उपलब्ध आणि आज या मैदानावर खेळत आहेत. आपण गेल्या वर्षी पाहिलं होतं की रेस लागली होती रुपेश उल्वेकरची आणि निवृत्तीदादा भोईरची. त्यावेळी निवृत्तीदादा त्या रेसमध्ये जिंकले होते. रुपेश उल्वेकरसुद्धा त्यावेळी अगदी थोडंसं 1 पाऊल मागे पडला, परंतु चांगल्या प्रकारे त्यांचा बिग सपोर्ट होता. आणि आजसुद्धा तशी कंडिशन येऊ शकतो आणि प्रेक्षकांचं मनोबलसुद्धा हाऊससुद्धा प्रेक्षकांचे होत असते. तोच निवृत्ती भोईर पुन्हा एकदा यावेळी प्रहार, परंतु नाही आहे सुंदर स्वतःच्या पळतोमध्ये. आता काय घडतं आहे तर इथे घडलं आहे रन आऊटच्या स्वरूपामध्ये, ज्याला आत्महत्या म्हणावी लागेल. आपण आत्महत्या का म्हणतो तर स्वतःहून स्वतःची हत्या करणं, स्वतःहून स्वतःचा रनआउट घेणं, याला बोलतात आत्महत्या. आणि ती आत्महत्या आज इथे या फलंदाजाने केली, म्हणजे रनआउटच्या स्वरूपामध्ये. बॅक टू पवेलियन गणेश टेंबे इथे पाहिलं तर वैयक्तिक 7 धावा, त्याच्यामध्ये 1 चौकार, सुंदर फलंदाजी. परंतु इथे येत आहेत नवीन फलंदाज पुन्हा एकदा नितीन काथाडा उर्फ काका. आपण काकारचं पाहिलं का काल त्यांनी आम्हाला इन्व्हेस्टमेंट माहिती की 105 कॅचेस सोडल्या होत्या.
105 कॅचेस सोडल्या, 106वी कॅचेस त्यांनी अशी पकडली होती प्रमोद भोपीची. यस सर्वांचा आवडता खेळाडू नितीन दादा काथारा, आमचंसुद्धा ते आवडत आहेत. 6 बॉलला 6 षटकार मारले नितीन दादा, आपला सुवर्ण संधी 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले. तर प्रीतमदादा पाटील 6,000 रुपये भेटतील आपल्याला. यावेळी चेंडू प्रहार केला हवेमध्ये विरतो, इथे झेलच्या अपेक्षा आणि बॅक टू पवेलियन. दुसरा फलंदाज लगातार पाठोपाठ तू चल मी आलोच अशी अवस्था. गणेश टेंबे बाद झाला आणि मधली फळी असणारा एक भक्कम फलंदाज इथे बॅक टू पवेलियन महेश भोईर. महेश भोईर पाहिलं तर सुंदर फलंदाजी करत होता. पाहिलं तर तसेच नितीनदादा काथारा आपल्याला सुवर्ण संधी पहा. प्रीतमदादा पाटील यांच्याकडून 6,000 रुपये 6 षटकार मारले तर, आणि अमित करव यांच्याकडून सुद्धा 10,000 रुपये मिळणार आपण 6 षटकार मारले तर. परंतु आपण त्याची षटकाराचा न करता चौकार जरी गेली तरी आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडू शकतो. नक्कीच आपण 105 कॅच सोडल्या, त्याच्यानंतर 106वी कॅच आपण अशी पकडली की ती चांगल्या फलंदाजाची. तोच नितीन पुन्हा एकदा सज्ज आहे या मैदानावरती. परंतु इथे येत आहेत नवीन फलंदाज मकरंदजी मस्कर, एक आमचे आचारी वर्ग ज्याला मानलं जातात की अन्न हे पूर्ण ब्रह्म, ज्या अन्न ब्रह्माची सुरुवात करणारे बनवणारे आमचे सन्माननीय मकरंदजी मस्कर यावेळी मैदानावर खेळण्यासाठी सज्ज. नक्कीच आमचे काकावर सर्वांचं प्रेम आहे. काका म्हणजे काका असतात ते, आणि काका म्हटलं तर आमचंसुद्धा त्यांच्या प्रेम, कारण त्यांची वाणी भाषा ही खूपच चांगली आहे. ते आरं बोलत कारं बोलत नाही आहे. नक्कीच चांगल्या प्रकारची त्यांची भाषाशैली आहे. त्याच्यामुळे सर्वांचं प्रेम हे काकावरती ओतलेलं आहे. सुभाष ठाकूर सांगतात की काका म्हणजे आमचे खूपच महत्त्वाची अस्ती आहे, व्यक्ती आहे. आताचा चेंडू सुरेख चेंडू होता, कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये मारलेला चेंडू होता. कदाचित या चेंडूवर 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीनं संघ पोहोचला आहे 36 या धावसंख्येवरती. कमबॅक करणं गरजेचं आहे. इथं पाहिलं तर गोलंदाज निवृत्ती भोईरचा आपल्या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे, आणि शेवटच्या चेंडूवर किती धावांचं समीकरण डोंगर रस्त्यात पाहणं गरजेचं आहे. परंतु इथे फलंदाज मकरंदजी मस्कर चांगल्या प्रकारची फलंदाजी करणं गरजेचं आहे. यॉर्कर चेंडू होता, प्रहारच्या अपेक्षा थोडंसं मिस होतं आहे चेंडू, कार्पेट ड्राईव्ह होतो आहे. परंतु इथे दुसऱ्या अलॉंगमध्ये चेंडूला पकड दिली. त्याच्यानंतर 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. 2 धावेच्या मदतीनं संघ पोचला आहे, तो म्हणजेच एकूण 38 या धावसंख्येवरती. आतापर्यंत पाहिलं तर 3 षटकं इथे संपले आहेत, आणि 3 षटकानंतर संघ पोचला आहे 38 या धावसंख्येवरती, आणि विकेट बाद झाल्यात एकूण 3 बाद 38 अशी धावसंख्या. पाहिली तर आपण विहान खाडेकर वलप उपक्ष शिवांश 11 टेंबोडे या 2 संघामध्ये ही स्पर्धा पाहतो. त्याच्यानंतर प्रथम टेंबोडे संघाने नाणेफेक जिंकलं होतं. खेळण्यासाठी पाचारण केलं होतं, ते म्हणजेच विहान खाडेकर वलप या संघाला. आणि आत्तापर्यंत 3 षटकं संपल्या आहेत. 3 षटकानंतर सांघिक कोट्यातील धावसंख्या पाहिली तर 38 धावा धावफलकावरती. चांगल्या प्रकारे कमबॅक करण्याचा प्रयत्न करावा लागेल. अजूनही 12 चेंडूंचा सामना बाकी आहे, आणि 12 चेंडूमध्ये किती धावांचं समीकरण इथे सेट करतं हे पाहणं गरजेचं आहे. परंतु पाहिलं तर आज शुक्रवार आहे. सर्व खेळाडूंना आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर जेवणाची व्यवस्था केली होती. कालचा गुरुवार असल्या कारणाने व्हेजची सुरुवात होती, आणि आज इथे नॉनव्हेजची सेवा आहे. आणि नॉनव्हेजची सेवा आपले आसूरगावचे सन्माननीय व्यक्तिमत्व असणारे श्री दशरथ शेठ म्हात्रे यांच्याकडून ती सुपूर्द केलेली आहे. त्यांचंसुद्धा खूप खूप आभारी आहे. त्याच्यानंतर आपण ही पाणी व्यवस्था पाहतो की अन्न नसलं तरी चालेल, परंतु पाणी महत्त्वाचं आहे. ते पाण्याची व्यवस्थासुद्धा आपले इथे केलेली आहे. ज्यांनी 10 बॉक्स पाणीची व्यवस्था केलेली आहे ते नितीन कोहली. यावेळी आपण त्यांनीसुद्धा चांगल्या प्रकारे सहभाग संपन्न केला, त्यांचंसुद्धा खूप खूप आभारी आहोत. वळव्या मैदानाकडे पाहिलं तर 3 षटकं संपल्या. 3 षटकानंतर धावफलकावरती एकूण धावा पाहिल्या तर 38 धावा 3 गड्याच्या मोबदल्यानंतर. आणि येत आहेत नवीन गोलंदाज, पुन्हा एकदा गोलंदाज अजित काथारा आणि नितीन काथारा. दोन्ही काथारा बंधू आहेत. नक्कीच इथे आत्ताचा चेंडू सुरेख गलीच्या समोर पॉट आवल्स होतं, थोडंसं मिस होतं, परंतु
सेकंड टर्ममध्ये चेंडू अटेंड केला आणि अशा प्रकारे 1 धाव आणि एका धावीनं संघ पोहोचला आहे 39 या धावसंख्येवरती. कमबॅक करणं गरजेचं आहे. आणि धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली तर अजूनही 11 चेंडूचा सामना बाकी आहे आणि 11 चेंडूमध्ये किती धावा येत आहेत हे पाहणं गरजेचं आहे. परंतु गोलंदाज अजित काथारा कशा प्रकारे गोलंदाजी पहिल्या चेंडूवर एकच धाव खर्च केली, येणारे 5 चेंडूमध्ये कशा प्रकारे धावांची इन्व्हेस्टमेंट करतो आहे पाहणं गरजेचं आहे. परंतु इथे फलंदाज असेल यावेळी नक्कीच मकरंजी मस्कर. आता मात्र जेवणाला वाससुद्धा सुटलेला आहे ते चांगल्या प्रकारे, कारण खमंग जेवण यावेळी पाहू शकता. आता सुरेख पाहिलं तर पहा इथे चांगल्या प्रकारे शतरक्षण केलं. निवृत्ती भोईर यांनी त्यांची वाहवा करावी, प्रशंसा करणं गरजेचं. सर्व टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करा, कारण अशी नक्की सरकार गेला असता आणि तिथे काही नाही आहे, फक्त 2 धावा. 4 धावा त्यांनी वाचवण्यात यशस्वी झालेत. नक्कीच एक म्हणजेच यालाच बोलतात चलाकी, मजबूत फिटनेसचं महत्त्व काय असतं हे आता आपण इथे सिद्ध करतोय. यावेळी चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल्स होतोय, चेंडू हवेची उंची जास्त गाठतोय आणि इथे काय घडलंय, रवी भागवतच्या हातामध्ये चेंडू आला आहे आणि त्यांनी ते चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला आहे आणि बॅक टू पवेलियन. मकरंद मस्कर बॅक टू पवेलियन. नक्कीच एक महत्त्वाची फळी होती. त्याच्यानंतर एक दमदार अशी कॅच उडाल्यानंतर रवी भागवतनं ती संधी सोडली नाही आहे आणि कॅच घेऊन सीधा मकरंद मस्कर यांना तंबूच्या आश्रयाला पाठवलेलं आहे. कमबॅक करणं गरजेचं आहे इथे, कारण धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली नितीन काथारा तर खूपच कमी आहे. आपल्याला मोठ्या पटक्यांची आवश्यकता आहे. कदाचित हे मोठे पटके आपल्या बॅटमधून निघणं गरजेचं आहे. येतात नवीन फलंदाज घोडराम पाटील, वलभ स्वतः संघाचे कर्णधार येत आहेत, पाहणं गरजेचं आहे. आपला विचार करणं गरजेचं आहे. आपण पाहिलं तर 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकांच्या सामन्यामध्ये पाहिलं तर 60-65 धावा. पहिल्या सामन्यामध्ये आपण 73 धावांचं लक्ष गाठलं होतं, ते कमी पडलं आहे आणि नक्कीच कुणीतरी चांगल्या प्रकारे वर्चस्व गाजवलं प्रतिस्पर्धी संघानं. ते आव्हान आपण पेलू शकलं नाही. इथे आपण धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली तर आतापर्यंत 41 धावफलकावर अजूनही आपल्या धावांची इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. यावेळी प्रहार होते, उंची जास्त गाठतो चेंडू, पाहणं गरजेचं आहे. आणि इथे बॅक टू नक्कीच चेंडू भूमीला दान केला आहे आणि अशा प्रकारे लॉलीपॉपचा चेंडू होता, चांगल्या प्रकारे धाव होती. इथे आगीच्या गोळ्यागती चेंडू मला वाटतं कॅच नक्कीच घेतली असती कदाचित, परंतु ती मिस झाली आणि अशा प्रकारे 1 जीवदान, 1 धाव. एका धावीनं संघ पोहोचला आहे 42 या धावसंख्येवरती. कमबॅक करणं गरजेचं आहे. मोठी धावांची इन्व्हेस्टमेंट इथे येणं गरजेचं आहे. अजूनही 2 चेंडू बाकी असतील. गोलंदाज अजित काथारा यांच्या गोलंदाजीतील पाहणं गरजेचं आहे. नितीन काथारा, अजित काथारा अशी जोडी एकीकडे पाहिलं तर नितीन काथारा यांनी मारला चेंडू, आतापर्यंत थांबू शकत नाही आहे. चेंडू गेलाय आउट ऑफ पार्क, षटकार. दीपक शेळके साहेबांकडनं प्रीतम पाटील आपण सुद्धा बक्षीस लावा. आणि प्रीतम पाटीलचा आता बोली भाषा तडफडायला लागली. आज बाबा बाबा आता हे असं करू नका रे बाबा. हे काय होतं माहीत का, आपण जातो त्याला चरवाला, त्याला चरवतो कॅन्सल तुझं, त्याला शेकट्या चरवलं आणि बात केला बिचाऱ्यांनी. असं नका करू प्लीज. नक्कीच. परंतु इथे नितीन काथारा बाद झालेत. एक महत्त्वाची फळी होती, चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, कदाचित चेंडूचा बॅटचा संपर्क नाही आहे, त्याच्यामुळे चेंडू बॅकफूटला गेला आणि फलंदाज बाद झाल्यात नितीन काथारा. पाहिलं तर धावफलकावरती एकूण धावा लागत 48 धावा. नक्कीच अजूनही 1 षटक बाकी आहे आणि एका षटकामध्ये किती धावांचं समीकरण
सेट करतं पाहणं गरजेचं आहे. येत आहेत नवीन फलंदाज किशोर पाटील. किशोर पाटील एक उत्कृष्ट भजन सम्राट, त्याच्यानंतर पखवाज वादक. कित्येक मुलांची ट्युशनसुद्धा ते घेतात वादकाची भूमिकामध्ये. चांगले असे क्लास त्यांच्याकडे आहेत. चांगले त्यांचे शिष्यगणसुद्धा आहे. ते पखवाज वादक आहे म्हणजे किशोर पाटील पडघे. आणि आता तेच मैदानावर पुन्हा एकदा सज्ज आहेत, पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज जिथे येत आहेत हेमराजजी म्हात्रे. हेमराज म्हात्रे कशा प्रकारे गोलंदाजी हाताळतो. शेवटचा षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. कदाचित चौकार षटकार येऊ शकतात का, त्यांना चौकार षटकांची आवश्यकता आहे आणि हेमराज म्हात्रेला पण विकेटची आवश्यकता आहे. परंतु इथे चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण जर प्रस्थापित केली तर कदाचित आपलं नाव या स्पर्धेमध्ये उंचावेल. परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर संघ पोहोचला आहे तो म्हणजेच 48 या धावसंख्येवरती. शेवटचं षटक हेमराजजी म्हात्रे हाताळण्यासाठी सज्ज असेल तर स्ट्रायकर इनला फलंदाजी करतात. यावेळी फलंदाज असेल गोटीराम पाटील, फिरकीचा जादूगर आणि खरोखर त्याच्या हातामध्ये कला आहे आणि कलेचं नक्की त्यांना चांगल्या प्रकारे सहभाग संपन्न होते. गोटीराम पाटील म्हटलं की एक यावेळी कट केला आहे चेंडू, जे त्या कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळून काढायचा प्रयत्न करतो, परंतु इथे 2 धावा सहजगत्या पूर्ण करायचा प्रयत्न असेल आणि यावेळी मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण आणि 2 धावेच्या मदतीनं पाहिलं तर अर्धशतकी पल्ला गाठलेला आहे. तो म्हणजेच पाहिलं तर विहान खाडेकर 11 ओलप संघाने 50 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा हेमराज म्हात्रे यांच्या सुरेख चेंडू ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. यावेळी काय घडलं तर चेंडू अगदी पॅडला आदळतोय. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये पंचांचा इशारा आला आहे आणि अशा प्रकारे 1 धाव एका धावीनं पाहिलं तर संघ पोहोचला आहे तो म्हणजेच 51 धावसंख्येवरती. कमबॅक करणं, त्याच्यानंतर कमबॅक केल्यानंतर कुठेतरी चांगल्या प्रकारची फलंदाजी इथे गोलंदाजी विश्लेषण हेमराज म्हात्रेने केले. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. आताचा चेंडू सुरेख पहा, गोलंदाजी धार किती महत्त्वाची आहे. हेमराज म्हात्रे म्हटलं की खूपच धार आहे चेंडूला. ही ताकद आहे त्यांच्यावर जेवणाची, कारण भाजीची ताकद महत्त्वाची असते हेमराज आणि नक्कीच ती आपण दाखवली. धार आहे गोलंदाजीवर, तेज गोलंदाजी. येस येस. आत्ताचा चेंडू सुरेख उडतो हवेमध्ये. तो स्वतःच्या पॉळोमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न जेच केला नाही. चेंडूवर एक मिस जरी झाली असली तरी कुठल्या प्रकारचे मोठे फटक्यापासून वंचित ठेवलेलं आहे पाहिलं तर या हेमराज म्हात्रे गोलंदाजानं. त्याच्यानंतर सूचना आहे पहा, व्हाईट ट्रॅक किंवा व्हाईट ट्रॅक आपण प्लीज घालायची नाही आहे. गोटीराम पाटील आपण व्हाईट ट्रॅक घातला चालेल, हरकत नाही, परंतु याच्या पुढे कुठल्याही फलंदाजाकडे व्हाईट ट्रॅक दिसली तर तो फलंदाजाला मैदानाच्या बाहेर व्हावं लागेल, त्या खेळाडूला मैदानाच्या बाहेर व्हावं लागेल. याची दक्षता घ्या. का ब्लॅक ट्रॅक चालेल. आताचा चेंडू सुरेख चेंडूवर ट्रॅव्हल्स करा. यावेळी फलंदाजाने गलिच्छ क्षेत्रामध्ये इथे 1 धाव सहजगत्या पूर्ण एका धावीनं पाहिलं तर संघ पोहोचला तो म्हणजेच 53 या धावसंख्येवरती. तर यावेळी आमचे पडगेगावचे उत्कृष्ट व्यक्तिमत्व असणारे आणि सर्वांचे आधारस्तंभ ग्रामपंचायत पडघेचे माजी सरपंच सन्माननीय अशोकदादा भोईर या साहेबांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. त्याला विनंती आहे की आपण आसनस्थ व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. नाही, आमचे अशोकदादा त्या बैलांच्या याच्यात नाही, परंतु एक चांगलं व्यक्तिमत्व आहे त्यांच्याकडे. अगदी जर कुणाला काम पाहिजे असेल तर त्यांच्याकडे ती मागणी करा, ते नक्कीच उपलब्ध करून देतील. कारण दिलदार व्यक्तिमत्व असणारे अशोकदादा भोईर पडगेगावचे एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व आणि ग्रामपंचायत पडघेचे माजी सरपंचसुद्धा त्यांच्याकडे लाभले होतं. ज्यावेळी सरपंचपद असतानासुद्धा चांगल्या प्रकारची कामांची भूमिका, गावाचा विकास त्यांच्याकडून केले गेलेला आहे आणि तेच अशोकदादा भोईर यांचं या मंचावरती सहर्ष स्वागत आहे.
याच्यानंतर नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल. हिमांशू कोळवाडी आणि सुमित 11 पडगे दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेच या. हिमांशू 11 कोळवाडी आणि सुमित 11 पडगे दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेक करण्यासाठी लगेच यायचं आहे. तर सुमित 11 संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. तर हिमांशू 11 कोळवाडी प्रीतम पाटील या आपण लगेचच. हॅलो, अशोक शेठ भोईर पडगे यांच्या शुभास्ते नाणेफेकीचा कॉल होतोय दोन्ही संघादरम्यान. तर पाहूया टॉसचा कॉल कोणाच्या बाजूने लागतोय. टॉस होतोय दोन संघामध्ये. तर टॉसचा कॉल होतोय आणि टॉसचा कॉल लागतोय तो मात्र प्रीतम पाटील. आणि दरम्यान सन्माननीय आदरणीय असे आमचे मित्र लवशेठ भोईर यांचं आगमन झालं. सरचे स्वागत. निर्णय काय हॅलो, सन्माननीय आदरणीय श्री दमदार व्यक्तिमत्व माजी सरपंच पडगे गावातील अशोक शेठ भोईर यांच्याकडनं या लीग फॉर्मॅटसाठी तब्बल 5,000 रुपयाची धनराशी आलेली आहे. आपल्या मनाच्या अंतकरणापासून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. तसेच जुने दांते खेळाडू केडी सर हे सुद्धा इथे बसलेले आहेत. आपले सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. कारण एका कालचा जबरदस्त विस्फोटक फलंदाज आज मात्र आमच्या समेत उपस्थित आहेत. तर दिलदार दमदार व्यक्तिमत्व लवशेठ भोईर यांचं आगमन. तर दोन्ही संघाच्या संघानायकाला विनंती असेल, चेंडूची पाहणी करून झाली असेल तर सामना त्वरित चालू करा प्लीज. पंच चोपन्न धाबा करून 55 धाबांचं टार्गेट ठेवलं ते मात्र शिवाश 11 टेंबोडे संघासोबत अप्रतिम लढत, अप्रतिम मैदान, दैविध्यमान आयोजन. सामना क्रिकेटचा बघायला जाऊ टेंबोडे मैदानाला, गर्दी प्रेक्षकांची झाली मॅच बघायला. आदई वलप गावाची प्रीमियर लीग लागली गाजायला. सुंदर असं आयोजन आपण पाहतोय. होईल होईल सर्व काय होईल.
रुपेश उलवेकरचं आयोजन आहे रे लय भारी. दरम्यान पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. पहिला चेंडू पडतोय. हो सुरेख चेंडू सुरेख प्लेसमेंट पाहायला मिळेल इथे. मात्र धोक्याची घंटा आणि मात्र पाहता पाहता सुरक्षित. कीपर मात्र अप्रतिम आहे. किशोर पाटील. पुढचा चेंडू बघा. वाईटची दाद मागतात परंतु गोलंदाज मात्र तंत्र सुद्धा आहे. जबरदस्त गोलंदाजी करतोय तो मात्र महेश भोईर. कारगरचा गोलंदाज. जबरदस्त कामगिरी. हो पुन्हा एकदा थर्डमॅन रिझन मध्ये चेंडू आला. कार्पेट चेंडू गाठते सीमा रेषेचा वेद 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 आलाय चौकार. आता मात्र सिव्हिल इंजिनियर विचार विनिमय करतात की कॉलम कसे टाकायचं, पिचिंग कशी करायची, दादा पाया भरणी कशी करायची, पाया मजबूत कसा करायचा, त्याची मात्र आता इथं विचार विनिमय चालू आहे. आणि प्रीतम पाटील आता मात्र सजेशन देत आहेत कसं काय करायचं. इथं पवार तर ठाकूरने जबरदस्त 50 मारल्यात पण आता मात्र पुन्हा संधी आहे. पुढचा चेंडू महेश भोईरचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू आलाय आणि चेंडू सीमा पार आला. 47 रन. माजी सरपंच आणि दमदार खेळाडू अशोक शेठ भोईर यांच्या माध्यमातून या आदय ओला विभाग लीग साठी तब्बल 5,000 रुपयाची धनराशी देण्यात आलेली आहे. आणि सालाबाद प्रमाणे त्यांचा आम्ही सदस्य सहर्ष स्वागत करतोय. आता 5,000 तर आलेत. असते असती इकडे पण येतील. काय टेन्शन नाही. दिलदार व्यक्तिमत्व आहे. दरम्यान महेश भोईर क्षेत्ररक्षणामध्ये बदल. सुंदर फलंदाजी. पुढचा चेंडू जोरदार प्रहार. स्ट्रेट डाईव्ह चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक वेगाने धावतो चेंडू मागे आणि चेंडू गाठतोय सीमारेषा वेध आलाय हा चौकार. स्कोर कार्डवर स्कोर झालाय 15 धावा. निवृत्ती पलीकडे गाजला. माजी सरपंच एक दमदार व्यक्तिमत्व आणि माऊली प्रसाद लाईव्ह सुकापूरच्या माध्यमातून हे पूर्ण पडगे टीमचे स्पॉन्सर अशोक शेठ भोईर आणि आमचे मित्र योगेश शेठ भोईर यांचे जवळ बंधुप्रेम आणि हिंदकेसरी महबूब बैलाचे मालक यांचं सदस्य सहर्ष स्वागत. एका कालचे जुने जाणते खेळाडू आपण पाहतोय ज्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय. भरतदादा भोईर त्यांचं सुद्धा नाव घेणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण त्यांनी काल गाजवला परंतु जो आवड आहे सर्वांना तोची आवड आहे देवाला. देवाने लवकर आपल्यातून त्यांना हिरावून घेतले परंतु त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो हीच या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. नितीन काथारा गोलंदाज. पाहूया काय होणार काय घडणार मैदानाच्या आतमध्ये. टार्गेट मात्र जबरदस्त आहे. दोन्ही साइडने एंड आहे आणि खेळपट्टी दमदार. निलेश शेठ भोईर किडूकपाडा यांचं आगमन झालेलं आहे. सहर्ष स्वागत. नमस्कार भाऊ. पुढचा चेंडू स्टेट ड्राईव्ह खेळून काढलाय. अरंद कार्पेट चेंडू येतोय सीमारेषा वेध. साहेबांचं इथं स्वागत झालं चौकारानं आणि संघाची धावसंख्या पुढे सरकली
स्कोर कार्डवर स्कोर झालाय तो मात्र पाहता पाहता 19 धावा. मॅनेजिंग डायरेक्टर सत्यवान म्हात्रे साहेब जर कुठे असाल तर सुभाष ठाकूर तुम्हाला शोधत आहेत, तर लवकर लवकर आपण मंचाशी संपर्क करा. सन्मान्य आदरणीय श्री अभित पटवेगार सर, मॅनेजिंग डायरेक्टर एक्सेला ग्लोबल लॉजिस्टिक या साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. आदय वेळा प्रीमियर लीगमध्ये आपल्या मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत. तसेच खिडकपाडा गावातील निलेश शेठ भोईर यांच्याकडून या स्पर्धेसाठी या लीग फॉर्मॅटसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाची धनराशी आल्याबद्दल आपल्या मनाच्या अंतकरणापासून मी सहर्ष स्वागत करतोय. मोस्ट वेलकम सर. तर मी विनंती करतोय पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी लवशेठ भोईर यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचं स्वागत होईल. तर घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये. तर निलेश भोईर साहेबांचं स्वागत होतं लवशेठ भोईर यांच्या उपस्थितीमध्ये. अप्रतिम चेंडू, जोरदार अपील आणि चेंडू मात्र बघी बागोत्री ब्रह्माश्री ओम भटसा मला घाबरला ट्रिपल उद्ध्वस्त. या साहेबांचा सुद्धा इथे सहर्ष स्वागत करतात. मायाची उद्गार शाल, प्रेमादपती पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची वर आठवण सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा स्वागत होतोय सन्माननीय आदरणीय श्री रवींद्र शेठ भोईर यांच्या उपस्थितीमध्ये. आत्ता मात्र टेंबोडे संघाला थोडंसं दडपणामध्ये टाकलंय. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतोय. अप्रतिम. बघा टेंबोडे संघाचे टायगर क्षेत्रक्षामध्ये पाहतात, तर मात्र कशा प्रकारे फलंदाजी करावी, कशा प्रकारे गॅपशॉट सिलेक्शन करावं आणि कशा प्रकारे फटकेबाजी करावी प्रात्यक्षिक पाहायला मिळतं. मैदानाच्या आतमध्ये एक गडी बाद झालाय. शिवम टायगर संघाची कमी भासते, दरवर्षी खेळतो पण या स्पर्धेमध्ये दिसत नाही, याची कमी भासते आम्हाला. तर पाहूया पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. अप्रतिम खेळ पाहायला मिळतोय. टेक्निकल क्रिकेट. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार, चेंडू गेला सीमारेषेकडे, परंतु क्षेत्ररक्षक येतोय. एका टप्प्याने चेंडूला गॅदर केलाय, फिकी चांगली होतोय. पुन्हा एकदा दुसरीचा रूपांतर, जसा चेंडू हातात न निसरला तसा मात्र एक धाव होती, तिचं मात्र 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर पुढे सरकतोय. सुजित जागलावे 21 धावा. नितीन काथारा गोलंदाज नेवाली. स्ट्राईकला अजित आणि नितीन
दोन्ही नेवालीचे खेळाडू. विहान खाडीकर वलप आणि टेंबोडे. पुढचा चेंडू जोरदार प्रहार. चेंडू बघा स्टेट ड्राईव्ह खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक वेगाने आले होते आणि चेंडू मात्र पंचांचा इशारा येणं बाकी आहे. आलाय हा चौकार. 4 धावा. अनिलजी टेंबे आणि सत्यवानजी काकडे आणि हरचंद्र फडके 3 ऑफिशियल प्रोफेशनल क्रिकेटचे देव, क्रिकेटचे तारे सितारे पाहायला मिळतात या मैदानाच्या आतमध्ये. सत्यवान दादांची फलंदाजी भरपूर वर्षामध्ये पाहायला मिळेल. तर आता ते भजन करून आलेत वाकलांमध्ये. स्टेटस बघितलं आम्ही. एक पहाडी आवाज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार. चेंडू मागे महेशजी येतात. उशिराने फेकी झाल्या कारणामुळे इथे बघा स्कोअर कार्डवर स्कोअर झाला आतापर्यंत पाहायला गेलं तर 27. 55 धावांचा टार्गेट असताना आतापर्यंत 27 धावा धापळ करावं लागल्यात. आणि या लीगसाठी आज ज्यानं आम्हाला रुचकर असं भोजन दिलंय त्या दादांचं सुद्धा सहर्ष स्वागत. तर प्रवीण कुमार सर सुद्धा सामन्याचा आनंद घेतात अतिशय जवळून. आणि सबका बंधू नंदू मॅन फ्रॉम कालिंद्रे. या मैदानावर खेळण्यासाठी प्रत्येक स्कोअर झालाय 27 धावा झाल्या. 27. 18 चेंडू 28ची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. 18 चेंडू 28 समीकरण. चला ग्रुप मीटिंग जास्त घेऊ नका कारण आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. 55 धावांचा टार्गेट. सन्माननीय आदरणीय श्री रवींद्र शेठ पाटील यांच्या नावाने आम्हाला उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि सिरीजची ट्रॉफी देण्यात आलेली आहे. या स्पर्धेसाठी आपल्या मानाच्या अंतकरणापासून तसेच उत्कृष्ट यष्टीरक्षकसाठी सुद्धा ट्रॉफी आहे. चला स्पीडअप घ्या दादा. माईक क्रमांक 1चा आवाज वाढव. माईक क्रमांक 1. ए चला स्पीडअप घ्या. गोटीराम लाईव्ह वेळ झाला. दुसरीच मॅच चालू आहे. हा मस्त मस्त. चला निवृत्ती. पुढचा चेंडू जोरदार प्रहार. चेंडू येतोय एका टप्प्याने 4 धाब्यांसाठी चौकार आणि स्कोअर कार्डवर स्कोअर झाला आतापर्यंत पाहायला गेलं तर 31. किती धावशील रुपये धावून धावून थकला पार चमरी. काही ना वय कपलं तरी काही ना जमला ना. तर सत्यानंद हा सागर या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाहतोय 17 चेंडू 24ची गरज. तर प्रभाग क्रमांक 2 त्यांचे मोठे बंधू खऱ्या अर्थानं आमचे योगेशजी भोईर हे इच्छुक उमेदवार म्हणून नगरसेवक इच्छुक उमेदवारासाठी ते पात्र ठरलेले आहेत. बघूया काही वेळेनंतर समजेल आपल्याला का फॉर्म वगैरे भरतात की नाही आहे. जर फॉर्म भरला तर आम्ही त्यांच्या मदतीला निश्चित धावू. कुठेतरी त्यांची थोडीशी आम्ही हेल्प करू. आणि मात्र भावी नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे आम्ही पाहतो त्यांचंही देखील थोड्याच वेळात आगमन या ठिकाणी होणार आहे. आणि त्यांचे छोटे बंधू आमचे माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत पडगेचे आदरणीय अशोकदादा भोईर यांच्याकडनं तब्बल या शृंखलेसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आपल्याला प्राप्त झालं आहे. टाल्या मारा रे टाल्या. त्या पण सांगायला लागतात फुकाट आहेत टाल्या. त्या ऐकत नाही. हां टाल्या मारा. फुकाट आहेत प्रवीण कुमार टाल्या. 5,000 रुपये हां पर मारा. तर आणि शिवम टायगर्स कुठे आहेत आमचे.
धाम शिवास हा ते तिकडे हात केलाय तर शिवास शिवासच्या पुढे शिवम टायगर्स आहेत. शिवम टायगर्स काय आवाजच नाही आहे रे तुमचा साहेब. टीमच नाही ना. मजाच नाही आज येईल माझ्या. हा काय डिफेन्स जबरदस्त टायगर यास टायगरने चेंडू अडवलेला आहे. हा सागर बोल. तर आपल्याला खडकपाडचे भाऊ यांच्याकडनं सुद्धा 5,000 आलेले आहेत. तर दुसरे भावी नगरसेवक प्रभाग क्रमांक 9 मधून साहेब उभे राहणार का? कुठे गेले? 9 मधून प्रभाग क्रमांक 9 मधून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं तिकिटावर इच्छुक असणारे आमचे निलेश शेठ भोईर यांच्याकडनं देखील या आदाई विभाग प्रीमियर लीगसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाचे टाळे मारा. हा 5,000 रुपये आणि दादा सरकार आमचे आधारस्तंभ आदाई ग्रुप ग्रामपंचायतचे भावी सरपंच म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतोय ते राजेश शेठ कातारा यांचं या ठिकाणी आगमन झालं. काल गौरी स्पोर्ट्स आई गावदेवी गौरी स्पोर्ट्स नेवाली आणि ग्रामस्थ मंडळ नेवाली यांच्याकडनं जो तुम्ही व्हेज जेवण काल पाहिला तो संपूर्ण जेवण त्यांच्याकडनं होता. त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. आणि आदरणीय आमचे मिन्नत शेठ भोईर किडूपाडा यांचं या ठिकाणी आगमन झाले. दादा या मंचावरती आपलं हार्दिक असे सरसे स्वागतम स्वागतम मिन्नत शेठ भोईर किडूपाडा यांचं या ठिकाणी आगमन झालंय. हा सागर एक गोष्ट नमूद करू इच्छितो. बघा अशोक दादा रवी दादा आमचे मिन्नत शेठ आताच आले आहेत. तर गतवर्षी याच म्हणजेच शृंखलेसाठी तब्बल पावसाली रबरी बॉलची जी आपली लीग होती त्याला तब्बल 20 किलो मटन राजेश शेठ कातारा यांनी आपल्याला दिला होता. आणि आता पूर्ण व्हेज जेवण त्यांनी दिला आहे. म्हणजे दानशूर दाते असावेत मात्र दानशूर दाते असावेत मात्र करणं एक दानशूर दाता होता. मात्र पैसा सगळ्याकडे असतं मात्र देण्याची ताकद ज्यांच्याकडे असते ते राजेश शेठ कातारा. आपल्या मनपूर्वक हार्दिक असा आभार व्यक्त करतोय. हॅलो. आणि नंतर देखील आज शुक्रवार आहे. आज त्यांच्याकडनं बरीचशी मेजवानी आपल्याला मिळेल संध्याकाळी. सर्व पब्लिकसाठी सुवर्ण संधी आहे. मदिरा पाषाण जे कोणी करत असतील तर आमच्या राजेश शेठ कातारा यांना भेटा. मदिरा पाषाण त्यांच्याकडनं प्रत्येकाला टेबल बिबल सर्व आम्ही इथंच लावू. 12 चेंडू 17 धावांची गरज. सामना रंगतदार अवस्थेमध्ये आलाय. सुरेख प्लेसमेंट पाहायला मिळाली. बघूया पुन्हा एकदा अरंदो कार्पेट चेंडू खेळून काढलाय. क्षेत्रक्षक मात्र अतिशय वेगाने होतो. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली. आमचे शिवम टायगर जरा हातवरती करा. राजेश शेठ कातारा यांच्याकडनं संध्याकाळी मदिरा भाषण आहे. हा इथं टेबल लावायचं आहे. 11 चेंडू. टायगर पापलेट बिपलेट सगळं रेडी आहे. 11 चेंडू 15 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. अतिशय दमदार आवाज सत्यवान म्हात्रे यांचा आपण ऐकतात. पुन्हा एकदा चेंडू या प्रतिम घेऊन काढला. 1 धाव तर पूर्ण केली. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. दुसरीसाठी प्रयत्न परंतु नकार. सिंगल कंप्लीट. 41 धावा धापलकावर. 55 धावांचा टार्गेट असताना सुंदर अशी खेळी पाहायला मिळतोय. धन्यवाद सागर. तर अजित पाटील अजित कातारा जो खेळाडू आहे त्याला प्रत्येक षटकारासाठी राजेश शेठ कातारा यांच्याकडनं 2,000 रुपयाचं पारितोषिक. षटकार मारा आणि 2,000 1000 तुम्हाला 1000 मला. लावा मारा षटकार मारा. अरे षटकार मार एरिया. हा लव शेठ काय तिथंच तू आंब्याखाली बस भाई. तू 2 मॅच हारलेस. राजेश शेठ कातारा माझ्या जवळ आहे. दादा सरकारे जमणार नाही. चला मॅचवरती कॉन्सन्ट्रेट करूया आपण. पुढचा चेंडू रुपेश उलवेकर समोर. हा पोलीस काय मस्त उडवलाय चेंडू खाली. क्षेत्ररक्षक आलाय मात्र अचूक झेल टिपलाय आणि निवृत्ती भोईर याची खेळी संपुष्टात आली. आता किती धाव सागर किती बोलत किती या आता मात्र गरज असेल ती मात्र कंपल्सरी चेसिंग मध्ये 8 चेंडू 13 धावा. तर याच दरम्यान आमचे आदरणीय खऱ्या अर्थाने माऊली प्रसाद इव्हेंटचे सर्वेसर्वा आमचे ओनर आणि एक जबरदस्त खेळाडू हरिभक्त पारायण आणि दर गुरुवारी नारायणपूरला जाणारे खऱ्या अर्थाने त्यांचं नाव या क्रिकेट क्षेत्रामध्ये खूप मोठं आहे. आमच्या असे चंद्रकांत दादा पोपेट यांचं या ठिकाणी आगमन झाले. दादा आपण आलात आमच्या या आदाई होळ प्रीमियर लीगमध्ये
खऱ्या अर्थानं आपण उपस्थिती दाखवली. आपलं हार्दिक 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 असं सहर्ष स्वागत. कारण आम्ही एकच कॉल केला, दादा आपली लाईव्ह इव्हेंट आम्हाला पाहिजे. तर दादानी कोणताही विचार न करता जा बाबा लावली आणि पूर्ण मागच्या वेळेला फ्री सर्व सर्व्हिस आम्हाला दिली होती आणि या वेळेला देखील त्यांनी आम्हाला फ्री सर्व्हिस दिली आहे. माऊली इव्हेंट्स त्यांचं माऊली प्रसाद इव्हेंट यांचं हार्दिक हार्दिक आपण त्यांचं प्रॉफिट नसतं, त्यांनी फक्त ही सेवा सादर केली. बाबा जाऊ दे, क्रिकेटसाठी अवरात्र त्यांनी क्रिकेटसाठी सेवा दिली आहे. तर पुन्हा एकदा आमचे चंद्रकांत दादा पोपेट यांचं हार्दिक हार्दिक आणि खऱ्या अर्थानं जर पाहतो ना आपण कोकण दिंडीचे अध्यक्ष आमचे चाऊशेठ पोपेटा खऱ्या अर्थाने जबरदस्त एक व्यक्तिमत्व होते. आपल्यातून निघून गेलेत, मात्र बरावे रूपी कीर्ती उरावे अशी कीर्ती चाऊशेठ पोपेटा यांची आपल्याला पाहायला मिळतं. मॅचकडे आपण जाऊया पुन्हा एकदा. नितीनजी कोहली आताचा चेंडू मस्त सूर्य हाताने खेळून काढला. चेंडू जातो लॉंग ऑन रिजनकडे. एक धाव जोडली, दुसऱ्या धावचा प्रयत्न केला आहे आणि या अजित काथारा आणि नितीनजी कोहली यांच्या माध्यमातून या दोन धावेने सांघिक धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली सागर 44. मात्र आता येणारे काही चेंडूचा खेळ बाकी आहे. 7 चेंडू 11 धावा आणि 7 चेंडू आणि 11 धावांची गरज असताना नितीनजी कोहली स्ट्राईक वरती आहे. 7 चेंडू 11 धावा. रुपेश विलवेकर स्ट्राईक वरती आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी सज्ज आणि त्यांना समोर फलंदाज असेल नितीनजी कोहली. आताचा चेंडू काय लाजवाब फटका. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमा रेषा बाहेर खडे चेंडू खेळून काढलाय. काय शॉट, जबरदस्त शॉट. चेंडू 6 धावांसाठी जबरदस्त फटकास्ट. नावात त्याच्या लय बोलबाला नितीन कोहली नावडेवाला. म्हणजे आज डीजेची गरजच नाहीये. तर या 6 धावेनी संघाची धावसंख्या जवळजवळ 50 धावा स्कोअरबोर्डवरती. आता येणारे चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी तब्बल फक्त 5 धावसंख्येची आवश्यकता. 6 चेंडू 5 धावा. चला स्पीडअप करा. तर आपण जी स्पोर्ट्स सायकल पाहतोय ते आपल्याला पुरस्कृत केले. चला चेंडू येपर्यंत आपण सत्कार समारंभाकडे बोलूया. तर तत्पूर्वी आमचे खेडूपारेचे आदरणीय मिन्नाथ शेठ भोईर यांचा यथोचित आपण मान सन्मान घेऊया. मी हिमांशू इंटरप्राइजेस आमच्या रविदादा भोईर यांना विनंती करतोय की आपण मिन्नाथ शेठ भोईर यांचा यथोचित मान सन्मान या मंचावरती आपण घेऊया. राजेश शेठ कातारा घ्या. रविदादा भोईर यांच्या शुभास्ते बाबा दिसतो ना. त्याच दरम्यान आमचे ग्रुप ग्रामपंचायत निलेश शेठ घ्या. भावी नगरसेवक निलेश शेठ भोईर आणि रविदादा भोईर यांच्या माध्यमातून आमचे मिन्नाथ शेठ भोईर यांचा यथोचित मान सन्मान या आपण मंचावरती घेतोय. त्याच दरम्यान या विभागाचे आणबान शान खऱ्या अर्थानं मी पुन्हा एकदा रविदादा भोईर आपल्याला विनंती करतोय की माऊली प्रसाद इव्हेंटचे सर्व आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटवरती अवराज्य असणारे आमचे चंद्रकांत दादा पोपेट यांचा यथोचित मान सन्मान हिमांशू इंटरप्राइजेस कोलवाडीचे आमचे प्रोप्रायटर रविदादा भोईर यांना विनंती करतोय की आपण घ्या. दादा आपण आलात आणि खऱ्या अर्थानं आमच्या या लीगची शोभा वाढवली. मंच अंतर्गत आपलं देखील हार्दिक हार्दिक असं सहर्ष स्वागत. त्याच दरम्यान चला 6 चेंडू आणि 5ची आवश्यकता आहे सागर. धन्यवाद सत्यवान दादा. मित्रता मैत्री कशी असावी याचं ज्वलंत उदाहरण पाहायला मिळतं. येणारे 6 चेंडू आणि कंपल्सरी चेसिंगमध्ये 5 धावसंख्येची गरज. 6 चेंडू 5 धावा. गोलंदाज की फलंदाज कोण कोणावर हाई होणार पाहायला मिळेल. मकरंद मस्कर गोलंदाज. पहिल्या चेंडू शरीराचा वेध घेणारा चेंडू. काय चेंडू मकरंद मस्कर. काय चेंडू सागर. जबरदस्त चेंडू. ज्यावेळेला चेंडू फेकला तसा गिरकन चेंडू फिरकी घेतली आणि चेंडू पॅडवरती आदळला तो अजितजी काथारा यांच्या. आणि आता येणारे चेंडू 5 आणि जिंकण्यासाठी 5 धावसंख्येची आवश्यकता. जर मकरंद मस्कर यांनी जर हा सामना जिंकवला तर स्वर संगीत यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक त्याला देण्यात येईल आणि हिमांशू इंटरप्राइजेस यांच्याकडनं देखील 1000 रुपये. झेल उडाला होता. काय लय भारी चेंडू फेकला होता. मात्र तिकडे होता बुमरा श्रीचंद भंडारी. त्याला चेंडू काय गॅदर करता आला नाही. चेंडू गेला सीमारेषा बाहेर. 4 चौकार. चौकारानं सांघिक धावसंख्या बरं आली. संघाची धावसंख्या धावून पोहोचली ती 54. या आकड्यावरती फक्त 1 धावेची गरज.
एखाद्याची गरज आहे. आता महेश भोईर कारगरचा जरा चेहरा केला आमच्या लक्ष केला तर थोडासा कालपटलेला चेहरा दिसतोय. एक महत्वाची अनाउन्समेंट करतोय हा चेंडूनंतर. आणि विजयी फटका बॅट वरती करा कातारा मॅच जिंकल्याबद्दल. एक महत्वाची अनाउन्समेंट आहे. सर्व लीग फॉर्मॅटमध्ये खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना एक महत्वाची अनाउन्समेंट आहे. सामना संध्याकाळपर्यंत कोणी हारो कोणी जिंको विजय आपलाच होणार आहे. विजय आपल्याच लीगचा होणार आहे. जे तुम्हाला ओनरने जे टी शर्ट दिलेत ते परिधान करूनच शेवटपर्यंत इथं थांबायचं आहे ही आग्रहाची विनंती. धन्यवाद. तर चला पुढची मॅच हिमांशू इंटरप्राइजेस कोलवाड विपक्ष सुमित 11 पडगे यांची मॅच आहे. काय निर्णय प्रीतम टॉस आपण जिंकले का? चला हिमांशू इंटरप्राइजेस